गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आम्ही चाललोय जेजुरीला आणि सुंदर अशी सकाळ आहे, मस्त आपलं 4-5 दिवसाचं प्लॅनिंग आहे। तर आम्ही रेडी झालोय आणि किरण तिकडे बाईक पार्क करायला गेलाय, म्हणजे आपली स्कूटी। सो दादा येतात आहेत, ऑन द वेच आहेत आणि खूप सारे व्हिडिओ एक्सप्लोर होणार आहेत। महाबळेश्वर, सातारा, स्पेशली जेजुरी, तिथले ड्रोन शॉट वगैरे घेणार आहे किरण आणि तिथून आपण भोरला सुद्धा जाणार आहे। चला तर बघूया आपला प्रवास कसा होतोय। तर फायनली आपली गाडी आली आहे, सगळे आलेत। किरण गाडी लावून येतोय बघा, हे पोलीस साहेब आहे सोबत। उतरवा। तर आपल्या गाडीवरनं नारळ उतरून, अरे वा, चला। यांना आताच कपडे घातले वहिनी, काय? तर सकाळी नाश्ता केला होता, त्यामुळे गोळी घेऊन सुद्धा गाडी लागली, उलटी झाली, थोडं डोकं उठलं माझं। सो आता रिटर्न काहीतरी खाते, कारण की उलटी झाल्यामुळे डोकं जरा जड झालं आणि इथे आलो, इथे फूड मॉलला आलो आहे, काहीतरी खाऊ आता। आणि इथे सांता क्लॉज आहे, इथे सांता क्लॉज आहे, हा बघा। हे रिअल ना, रिअल आहे, खूप सुंदर हालतोय बघा सांता क्लॉज। आम्ही नाश्ता ऑर्डर केलाय, शिरा, मिसळ पाव, तेच आहे तेच आहे। कन्फ्यूज झाले ब्रेड पकोडांच्या ह्याच्यामध्ये। तर किरणने आता आमचा सर्वांचा नाश्ता आणलाय, शिरा आहे, 3 मिसळ आहेत आणि अजून ब्रेड पकोडा होतोय, येतोय। रिटर्न गेलाय किरण आणायला। तर पाष्टे साहेब झोपा काढतायत, आरती साहेब गाडी चालवतायत आणि आता आपण चाललोय नारायणपूरला। त्यांचं काहीतरी हे घालते, शूजच हे घालते, घेतला कळायला। आपण आता उतरणार आहोत। झोपा सगळे थकलेत, झोपा काढतात। चालत जावं लागेल। काय रे बाबा, नो 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 नो, काय नो नो, देवासाठी चालावं थोडस। तर आपण आता आहोत नारायणपूर मध्ये, एकमुखी दत्त बघायला आलोय। तर एकदम प्रवास छान झाला, म्हणून प्रवासात खूप झोपा पण काढल्या, का आम्हाला गाड्या लागतात, आम्हाला गाड्या लागतात आणि आम्ही जिकडे बैठक केलं जातो तर त्यांचा अवतार आहे श्रीपाद वल्लभ। तर आज दत्त जयंतीमुळे खूप छान वाटतंय की आम्हाला दर्शन करायला मिळतंय। चला, तर इकडे जागोजागी बॅगा, ब्लँकेट, चटई, परत काचेची कप, सगळं खाऊ यांची दुकानं लागलीत लाईनी, ती बघा। दत्त मंदिर आतमध्ये
आणि अण्णा महाराजांच्या मुळे हे सुद्धा शाकाहारी आहे आणि त्यांनी गणपती मंदिरला जागाच नाही पुढे उतरायला. चल उतर रेवा. प्रणाली पुढे हो, प्रणाली पुढे हो. तर आता आलो नारायणेश्वर मंदिरामध्ये. जा पप्पाकडे जा, पुढे पप्पाकडे जा. तर इकडे उजव्या सोंडेचा गणपती आहे बघा. ऋषिका नमोकार. असा आवाज घुमला. तर आपलं मस्त असं दर्शन झालं नारायणपूरला आणि आता आलोय जेवायला. कारण का भूक लागली आहे, कारण का एवढं वरती गडावर चढायचं आहे, पोटात काहीतरी एनर्जीसाठी पाहिजे. सो ह्या वेळेला जेवण करून जातो, नाही तर दरवर्षी पूर्ण दर्शन घेऊन खाली आल्यावर जेवतो, पण आपल्याला लेट होणार आहे. वरती जेवायला चाललो आहे. चला. आमची अर्धी कंपनी पुढे पण गेली सीट शोधायला आहे बघा. निशिकाला इथे हम्मा दिसली तर तिला हात लावते. ये तो हम्मा आहे ना. कारा स्पेशल आणि बटर सॉरी बटर नाही आपलं भारी आलंय, पण जे काय आलंय ते एकदम पाणी. तर फायनली आपण जेजुरीमध्ये पोहोचलोय. आम्ही रेडी सुद्धा झालोय आणि आता गडावर जायला निघतच आहोत. चला. तर किरण इथे खाली ड्रोन शॉट घेतोय बघा. तर आता आम्ही देवळात जायला निघालोय आणि जाता जाता घेणार आपला भंडारा आणि आणि माळसा आणि बाणाईची ओटी. चला. काकी भंडारा कसा? मला 50चं द्या आणि जानाई सॉरी ओटी दोघींची. जानाईच बोलते, बानाई आणि माळसाची ओटी. आपल्याला पण जे काय पहिली तर हे आपल्या ओळखीचे भेटले. चला.
चला ते चप्पल का नारळाची पिशवी. हो हो कृषिका कुठे दादा एक मिनिट हा यस यस व्हेरी गुड बरोबर बरोबर काका आमची पण हीच इच्छा आहे पुढच्या वेळेस मुलगा घेऊन तर आम्ही ह्या वेळेला डायरेक्ट गाडीने जाणार आहोत, पण वहिनींना 5 पायऱ्या उचलून न्यायचे दादांना वरती, त्यामुळे इकडे वरती चाललोय. चला ह्या वेळेला प्रचंड गर्दी आहे जेजुरीला आहे बघा. आणि अशी पालखी सिस्टम पण केली आहे ज्यांना चालता येत नाही गाडी. चला तर आपण पोचलोय देवळाजवळ. एवढं भारी वाटतंय. हो तो बघा मल्ल, त्याच्यासाठी देवाने पृथ्वीवर हे घेतलं. इकडे इकडे आहे तो मल्ल. फायनली गडावर पोहोचलोय. वर्षा कसं वाटतंय? पण इथे येऊन खूप प्रसन्न वाटतंय. मनी मल्ल. तर आपण गाभाऱ्यामध्ये सदानंदाचा एअरपोर्ट. असा आवाज पाहिजे. पावन करून द्या. आता आम्ही तळी भरणार आहोत आणि एवढं भारी दर्शन झालंय एवढं 5 वर्षातून. आता आमची तळी भरताय तिथे. जय मल्हार. मागे मागे म्हणायचं ना. हर हर महादेव हर हर महादेव. चिंतामण मोरया चिंतामण मोरया. आनंदीचा उदे उदे बैरीनाथाचे चांगले बोल हंकरा बोल हंकरा बोल शंकरा बोल शंकरा. सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट. सगळ्यांनी उंजळ करा पुढं. संपाळ करते स्वा खंडेराय देवा सुखदेवा शांतीदेवा भक्तदेवा देवा देवा ईश्वर माता देवा कर्क देवा विष्णुमार्ग देवा जय दुर्गणावर देवा पावन करून दे देवा.
तर जेजुरीचा संध्याकाळचा नजारा बघा किती सुंदर आहे बघा. हा काय तर आता दर्शन वगैरे झालं आणि इथून निघालोय आता भोरला जायला. चला ऋषिकाला पप्पाने बघा कसं उचललंय.